धानोली बामणी रस्ता, आमगाव सालेकसा रोडवरील वाघनदी पूल, विद्युतची समस्या आणि शेतकऱ्याची बोनस, त्यावर आमदार संजय पुराम यांची काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी नरेश गुप्ते आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज चॅनल। जसे की आपण विधानसभा निवडणुकीमध्ये आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे जे उमेदवार होते संजय पुराम, त्यांचे अनेक बातम्या प्रकाशित केल्या आणि त्यांचे वचन जे होते ते सुद्धा आपण आपल्याला बातमीच्या माध्यमातून दाखवलं। आता आमदार जनतेच्या समस्येवर काय काम करतात ते विचारणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। म्हणूनच आज मी आमगाव देवरी विधानसभाचे आमदार संजय पुराम यांची खास मुलाखत घेण्याकरिता या ठिकाणी आलेलो आहोत। आमदार साहेब, सर्वप्रथम सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। साहेब, जसे की एक बातमी आता प्रकाशित होत आहे आणि निवडणुकीच्या वेळेस अनेक बातम्या सुद्धा आम्ही प्रकाशित केल्या। त्यावेळेस निवडणुकीच्या काही महिन्या अगोदर धानोली या गावामध्ये एक बामणी आणि धानोली ते बामणी रस्त्याची मागणीला धरून काही ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि गावचे लोक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होते, अनशन करत होते, इथपर्यंत की चुलाबंद आंदोलन सुद्धा त्यांनी केले। आणि निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी गेलात आणि त्यांना आश्वासित केलात की मी आमदार झाल्यावर लवकरात लवकर ही रोड तयार करणार, त्याबद्दल काय झालं आहे? खरं आहे की ज्यावेळेस धानोली वासियांना रस्त्याची आवश्यकता भासली त्यावेळेस या राज्यामध्ये सुरुवातीला 19 ते 2023-22 पर्यंत महाविकास आघाडीची सरकार होती। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये धानोलीचा रस्ता व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही। विद्यमान आमदार त्यावेळेस शेषरावजी होते, कोरोटे साहेब। त्यावेळेस तिथल्या लोकांनी आंदोलन केलं, धरणा दिला, उपोषणाला बसले आणि म्हणून मग मी त्या उपोषणस्थळी भेट दिली आणि त्यांना आश्वासन दिलं की मी सत्तेमध्ये आल्यानंतर, आमदार झाल्यानंतर आपण 1 वर्षाच्या आत आपण धानोली रोड करू। मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की मी वचन दिल्याप्रमाणे 6 जुलै नंतर आपण त्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देतो आहोत आणि लवकरच त्या रस्त्याला सुद्धा आपण कामाला सुरुवात करत आहोत। सर, त्यांनी चेतावणी सुद्धा दिलेली आहे की जर त्या ठिकाणी रोडचे काम सुरू झाले नाही तर लवकरच ते रेल्वे थांबवा आंदोलन करणार आहे। मला या माध्यमातून जनतेला अपील आहे, विनंती आहे की आपण घाई करू नका। ज्या विश्वासानं तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून मला या मतदारसंघाच्या दुसऱ्यांदा आमदार केलं, त्याच विश्वासावर मी खरं उतरणार आहे आणि त्याच्यासाठी आपण आंदोलन वगैरे न करता तुम्हाला मी कामाची पावती देणार आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी धैर्य ठेवावे आणि आपण कामाची सुरुवात होईपर्यंत आपण थोडा थांबावे। मी लवकरच त्या कामाला गती देणार आहे। दुसरा विषय असा आहे की आमगाववरून सालेकसाला जोडणारा मुख्य जो रस्ता आहे, तर आमगाव वाघनदी या ठिकाणी जो पूल जीर्ण झालेले आहे। मागच्या दिवसामध्ये अनेक बातम्या प्रकाशित झाल्या की आपण सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलात आणि त्याविषयी संबंधित मंत्रीला भेटलात आणि त्याची निधी सुद्धा मंजूर झाली अशी बातमी प्रकाशित झाली होती। पण आता एक बातमी अशी बघितली आम्ही की आपण जिल्हाधिकारी यांना जड वाहतूक थांबवण्याकरिता पत्र दिलेले आहे आणि त्यावर कारवाई करत जड वाहतूक त्या ठिकाणी थांबवण्यात येत आहे। तर जड वाहतूक थांबवण्यात येत आहेत, बस सुद्धा तिथून जाणार बंद झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी असुविधा निर्माण होत आहे। तर केव्हा ते पूल बनेल? हे खरं आहे की आमदार झाल्यानंतर आपण दुसऱ्याच दिवशी त्या पुलाची पाहणी केली। कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, जेई या सगळ्यांना बोलवून आपण त्याचा आराखडा तयार करायला लावला आणि दुसऱ्याच दिवशी आमचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे पुलाच्या निधीची मागणी केली। गडकरी साहेबांनी तात्काळ त्या वाघनदीवर जो सालेकसाकडे जाणारा जो पूल आहे आमगाववरून, त्याच्याकरिता 25 करोड रुपये देखील निधी मंजूर केली। लवकरच
आपण त्याचा रीतशीर भूमिपूजन करून काम चालू करणार। तो जो पूल आहे तो मोठा वाहतूक झाल्यानंतर ट्रक बसेस गेल्यानंतर तो पूल हालतो आणि त्याच्यामुळे फार मोठी जीवितहानी होऊ शकते। फार मोठी जीवितहानी होऊ नये याच्यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती केली की तिथला त्या पुलावरून जो जड वाहतूक होत आहे तो करू नये। टू व्हीलर थ्री व्हीलर जर जात असतील तर त्यांना जाऊ द्या, परंतु जड वाहतूक बंद करा। आणि म्हणून दोनही बाजूने बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि जे मोठे वाहतूक आहेत, बस असेल ट्रक असेल, ते दुसऱ्या मार्गाने त्यांना डायव्हर्शन द्यावं अशा प्रकारे सुद्धा मी त्यांना सूचना केलेली आहे। तर तिसरा प्रश्न असा आहे की आता आपण बघितलं की रब्बीचे हंगाम सुरू होते आणि त्यावेळेस आमगाव विधानसभामध्ये विद्युत कपात पुष्कळ झाली आणि आता सुद्धा केव्हा लाईट जाईल याची काही गॅरंटी नाही आहे। अशामध्ये ह्या समस्याला कितीपत आपण गंभीरतेने घेतल्यात आणि काय उपाययोजना आखली याच्यावर? खरं म्हणजे आमगावचा जो सबस्टेशन आहे तो 50 केवीचा होता। जळल्यामुळे आता सध्या 25 केवी त्या ठिकाणी अस्तित्वात आहे। शेतकऱ्यांचा फार मोठा नुकसान झाला आहे हे सगळ्यांना माहीत आहे। त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत माझी चर्चा झाली आहे, कारण त्यांच्याकडे ऊर्जा विभाग पण आहे। येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांवर सर्वसामान्य वीज ग्राहकावर कोणत्याच प्रकारचं भविष्यात अडचण येणार नाही त्याची आपण काळजी घेतो आहे। लवकरच आपण त्या ठिकाणी सबस्टेशनमध्ये 50 केवीचा आपण तो करतो आहे। आमगाव विधानसभेमध्ये 132 केवीचा सबस्टेशन देखील आपण मंजूर केलेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना घरगुती मीटरधारकांना त्याचा अजिबात त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे। तर साहेब, चौथा वर्तमानचा मुद्दा असा आहे की बोनस शासनाने दिलेला आहे। ज्या शेतकऱ्याने धान सातबारावर विकलेलं आहे, ज्यांनी फक्त ऑनलाईन केला, ज्यांच्याकडे फक्त खाण्यापुरते धान्य होते, ज्यांनी धान्य विकले नाही, त्यांना बोनस मिळाला नाही। आता आमच्या शासनाने जो वचन दिला होता की हेक्टरी 20,000 रुपये धानाला बोनस, आणि त्याच्यामुळे आता गेल्या 5-7 दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर आपण बोनस पाठवत आहोत। आणि जो बोनसचा जो विषय आहे आम्ही शासनासोबत चर्चा पण केलेली आहे की सरसकट धानाला बोनस द्यावं, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन झाले नाही त्यांनाही त्याचा लाभ मिळावा आणि ज्यांनी ऑनलाईन केलेले आहे त्यांनाही त्याचा लाभ मिळावा। अशा पद्धतीने आपण सर्व शेतकऱ्यांना बोनस त्याच्या खात्यावर पाठवण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करतो आहे। तर आपण बघितलं 4 प्रश्न होते आपल्याकडे। धानोली बामणी रस्ता, आमगाव सालेकसा रोडवरील वाघनदी पूल, विद्युतची समस्या आणि शेतकऱ्याची बोनस, त्यावर आमदार संजय पुराम यांची काय प्रतिक्रिया होती ते आपण निश्चितच बघितलात। तर अशाच बातमीकरिता व मुलाखतीकरिता सत्य व जाणून न्यूजला बघत राहा। मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।